नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 चा जो सिलेबस दिलेला आहे परीक्षा विभागानं, या सिलेबसमधील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT असं म्हणतो, या प्रकरणाच्या संदर्भानं जे काही या अगोदर पेपर झालेले सेट पेपर क्रमांक 1 चे, ज्यामध्ये ऑगस्ट 2011, नोव्हेंबर 2011, सप्टेंबर 2021 आणि मार्च 2023 मध्ये झालेले या 4 वर्षाच्या पेपरमधील ICTच्या संदर्भानं जे काही प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या अगोदर आपण भाग 2 भाग 3 मध्ये देखील 2013 ते 2020 पर्यंतचे जे काही पेपर झाले होते त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे। तर अधिक वेळ न घेता मार्च 2023 मध्ये जो झालेला पेपर आहे त्यामधील आपण प्रश्न वाचूयात। ICTचे प्रश्न आहे HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार कोणता? तर सर्वांना पाठ आहे आपल्या आहे की HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, म्हणजे पर्याय C हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा या वर्षी सुरू करण्यात आली। तर 1995 हा प्रश्न 2 वेळेस रिपीट झालेला आहे। 15 ऑगस्ट 1995 ही डेट असली तर माहीत तर अजून आपल्याला बेस्ट होईल। त्यानंतर नेक्स्ट स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? प्रादेशिक भाषेत मजकूर लिहायचा आहे स्मार्टफोनवर। टंकलेखक ही तर मशीन आहे, आपल्याला माहिती आहे, ही कम्प्युटर याच्या अगोदर ही टायपिंग मशीन, त्याचा स्मार्टफोनचा संदर्भ येणार नाही। हनीकोड पण येणार नाही। हनीकोड हे जे काही ॲमेझॉन सर्व्हिसच्या संदर्भाने येतं हनीकोड। त्यानंतर युनिकोड, पर्याय C हे आपल्याला माहिती आहे की युनिकोडमध्ये हे विविध लँग्वेजचा संदर्भ युनिकोडशी संदर्भानं आहे। कारण पर्याय D पण आपण काढू शकतो। मल्टीमीडिया म्हणजे याच्यामध्ये तर मग असा आपण म्हणतो ना मल्टीमीडिया मोबाईल, तर मग त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ इमेजेस वगैरे वगैरे असतं। तो म्हणजे आपण जर कट मेथडनं जर गेलो असतो तर आपल्याला जरी एक करेक्ट उत्तर माहीत नसलं तरी आपण C पर्यंत जास्तीत जास्त पोहोचतो, ठीक आहे। किंवा ज्यांना माहिती आहे की युनिकोड हे लँग्वेजच्या संदर्भाने वापरतात त्यांच्यासाठी तर हा खूप इझी क्वेश्चन झालेला आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? तसं परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, ठीक आहे, कारण आता तेज नाही आहे ना अस्तित्वात, म्हणून तो प्रश्न कॅन्सल केलेला असावा। परंतु उत्तर होतं तेज, पण कॅन्सल केलेलं आहे कारण पूर्वी होतं तेज गुगलवाल्यांचं, म्हणजे ते थोडंसं संदर्भ लक्षात ठेवा। पेटीएम आपल्याला माहिती आहे ती एक खाजगी कंपनी आहे, भीम हे आपल्या भारत सरकारचं आहे, आणि मोबिक्विक ही एक रिचार्ज ऑनलाईन पेमेंट वगैरे करणारं सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे। तसा हा प्रश्न कॅन्सल झाल्यामुळे जास्त लक्षात घेतलं नाही तरी चालेल। पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण संदर्भ साहित्याचा समुच्चय, ज्याला कन्सोर्शिया म्हटलंय, डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भानं आहे? उच्च शिक्षण संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भानं आहे। ईशोध गंगा, ईशोध सिंधू, ईशोध यमुना, ईशोध सरस्वती। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे B ईशोध गंगा, ठीक आहे। 2015ला हा शासनानं प्रोजेक्ट सुरू केलेला होता। थोडंसं ईशोध गंगाबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे, कारण जनरली आपण नेट सेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला ईशोध गंगा माहितीच आहे की PhD शोध प्रबंध जे आपण ऑनलाईन करतो, तर ईशोध गंगा या पोर्टलवर आपण ऑनलाईन PhD शोध प्रबंध करतो, म्हणून बहुतांश उत्तर आपलं येण्याची शक्यता आहे। पण आपल्याला PhDच्या संदर्भानं प्रश्नच नाही विचारला। इतर जे साहित्य आहे तर ते ईशोध सिंधूच्या संदर्भाने, म्हणून इथं पर्याय B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ए शोध गंगा ऐवजी ए शोध सिंधू, फक्त संदर्भ साहित्य असल्यामुळे B घ्यायचं आहे। जर PhDचे शोध निबंध जर म्हटलं तर मग शोध गंगा आपलं उत्तर आलं असतं। त्यानंतर
21 मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील प्रश्नांचे वाचन करूया. ICTच्या संदर्भाने जे प्रश्न आले होते ते. आर्नेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार. बघा तुम्ही प्रत्येक इयरला आपल्याला एक फुल फॉर्म आला ICTच्या संदर्भाने, त्यामुळे थोडंसं आपण संगणक, इंटरनेट, ईमेल आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भाने जे महत्त्वाचे फुल फॉर्म आहेत ते आपण करून जाणं अपेक्षित आहे. तर आर्नेटचा फुल फॉर्म आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ठीक आहे. आर्नेटची स्थापना झाली होती 1998. देशातील जी विद्यापीठं आणि तांत्रिक महाविद्यालय आहेत यांना इंटरनेटनं जोडणं वगैरे हे प्रोग्राम त्याच्या अंतर्गत खूप सारा आहे. तरी पण थोडंसं तुम्ही गूगल सर्च करून याबद्दलची माहिती घ्या, कारण आर्नेटवर आपल्याला प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकार बदल घडविण्यात कोणी मदत केली आहे? नंदन नीलकेनी, सॅम पित्रोडा, जी पार्थसारथी, ए राजा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा हे 1987 मध्ये पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हणजे 1989ला त्यांनी भारतीय दूरसंचार आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आणि त्यांची एक संस्था पण आहे या संदर्भानं, CDAT नावाची संस्था, जे त्या संस्थेमध्ये त्यांनी विविध जे काही प्रोग्राम आहेत तंत्रज्ञानाच्या संदर्भानं ते हाताळलेले आहेत. ठीक आहे. थोडीशी माहिती आपल्याला अपेक्षित आहे. तर बी उत्तर आहे नंदन नीलकेनी. हे बी नाव आपल्याला सर्वांना परिचित आहे. विशेषतः ज्यावेळेस आधार कार्ड सुरू झालं ते आधार क्रमांकाचं त्यांनी जो त्यावेळेस ते चेअरमन होते या प्रोग्रॅमचे आणि म्हणून ते पण नाव चर्चित होतं. मागच्या 10 वर्षामध्ये नंदन नीलकेनी हे नाव चर्चित आहे. जी पार्थसारथी तर हे उच्च आयुक्त होते भारताचे आणि काही काळ राजदूत म्यानमार सायप्रसमध्ये. ए राजा हे 2008च्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि ते चांगलेच चर्चेत होते. दूरसंचार मंत्री असताना त्यांच्या काळामध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळा झाला होता. ठीक आहे. तरी पण आपल्याला पर्यायाबद्दल माहिती असलं तर एखाद्या वेळेस आपल्याला टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण थोडंसं पर्यायाबद्दल पण माहिती घेत आहोत. पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? इन्स्टंट मेसेंजर. तसं प्रश्न वाचला कीच आपल्याला मेसेंजर म्हणलं कीच आपण उत्तर लिहिणार आहोत व्हॉट्सअप. ठीक आहे. पर्याय डी आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कारण आपण जरी दुसरे पर्याय बघितले, हे काय म्हणते बघा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर, तर आपल्याला समजते की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे एक प्रकारच्या सोशल नेटवर्किंग साईट आहेत. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप हे एकदम पर्सनल आहे ना, एक पर्सनल आहे तुमच्या हातात मोबाईलमध्ये. आणि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे थोडंसं काय आहे, हे थोडंसं सामाजिक क्षेत्रावर आहे. तुमच्या पब्लिक, तुमच्या ज्या इमेज आहेत किंवा तुम्ही केलेल्या पोस्ट आहेत ते तुम्ही सगळ्या लोकांना दाखवू शकता. ठीक आहे. तर अलीकडे व्हॉट्सअप पण बदलतं आहे, जसं आपल्याला माहिती आहे की आत्ता 2023मध्ये व्हॉट्सअपचं चॅनल पण आले. तर ह्या थोड्याशा घडामोडी टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं ह्या पण आपल्याला थोड्या कॅच कराव्या लागतील. बदल झालेले सोशल मीडिया त्याच्या वेबसाईट ते पण थोडंसं बघून घेऊ. या अगोदरच्या एक्झाम ज्या झाल्या तर 2012, 13, 14, 15मध्ये, तर या सोशल मीडियाचे जनक विचारले आहेत आणि ईश्वसन विचारले आहेत, ते पण आपण बघणार आहोत. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण स्वतंत्र सोशल मीडिया या टॉपिकवरच व्हिडिओ बनवू, कारण तसे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? तर सारथी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या डिपार्टमेंटनं सुरू केलेलं एक संकेतस्थळ आहे, ज्यावर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, लर्नरचे अर्ज वगैरे तुम्ही तिथं भरू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD परत एक फुल फॉर्म विचारला आहे. तर BYOD म्हणजे ब्रिंग युअर ऑन डिव्हाइस, म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 11मध्ये नोव्हेंबर 2011मध्ये जो झालेला पेपर आहे त्या पेपरमधील प्रश्न वाचूयात आपण. प्रश्न आहे .TEMP ही काय आहे? तर पर्याय बघा, .TEMP किंवा .TEMP काय आहे? ट्रान्झिट फाईल आहे, ट्रान्झिशनल फाईल आहे, टेम्पररी
फाईल आहे, ट्रान्सफर फाईल आहे. तर तसं तुम्ही त्याचा शॉर्ट फॉर्ममधला जो तुम्ही स्पेलिंग वाचला की तुम्हाला कळालं TEMP म्हणजेच काय टेम्पररी फाईल आहे. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं जास्त आपल्याला परेशान व्हायची गरज नव्हती. ETH चा संदर्भ कशासोबत आहे, तर ETH चा संदर्भ हा मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतर ट्विटरचा वापर साधारणपणे यासाठी केला जातो. ट्विटरचा वापर कशासाठी केला जातो, गुप्त माहितीचे आदानप्रदान. एवढं गुप्तता काय ट्विटरमध्ये नाही, सगळे आपल्याला माहिती आहे, पब्लिक कमेंट असतात. इलेक्ट्रॉनिक मेल ते पण नाही, मेल नाही येते. इथे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. आंतरव्यक्ती संज्ञापन सामाजिकता आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. यस पर्याय डी मध्ये, म्हणजे आपण जर अगोदर पर्याय डी वाचलं लगेच क्लिक केलं असतं, कारण आपल्याला माहिती आहे की ए बी आणि सी त्यांचा संदर्भ येत नाही कशासोबत, ट्विटरसोबत. ठीक आहे, ट्विटरच्या अलीकडच्या ज्या घडामोडी आहेत त्या पण थोड्याशा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्या संदर्भानुसार तुम्हाला अपडेट राहावं लागेल, कारण आता ट्विटरचे जे मालक आहेत ते एलॉन मस्क आहेत, हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आभासी वर्गात. ठीक आहे, जे ऑनलाईन वर्ग आहेत त्याच्या संदर्भाने विचार करूयात. शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. बरोबर आहे, ते ऑनलाईन असल्यामुळे ते जिथून आहे तिथून घेऊ शकतात, म्हणजे ये बरोबर आहे. तरी पण बी वाचू. शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असण्याची गरज नाही. प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर गरज नाही. विद्यार्थ्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. नाही, विद्यार्थी जरी आवश्यक नसते तर असं म्हणता येणार नाही, कारण आपण ज्यावेळेस आभासी वर्ग म्हणतो तर मग शिक्षक जरी नसले तर चालतील, पण विद्यार्थी असणं अपेक्षित आहे. म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं काय इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर 2011 बघा, 2011 मध्ये 2 पेपर झाले. नोव्हेंबरला एक झाला, ऑगस्टला एक झाला. ऑगस्टमधील प्रश्नांचं वाचन करूयात. डॉट डॅट म्हणजे बघा, हे जे आपण ज्यावेळेस MSCIT करतो त्यावेळेस किंवा आपण ज्यावेळेस कम्प्युटरची स्क्रीन बघतो त्यावेळेस तुम्हाला या फाईल कळून जातील. ठीक आहे, तर एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. ज्यांचं MSCIT झालं त्यांना पण येईल हा. डॉट डॅट म्हणजे कोणती फाईल आहे, वर्ड फाईल आहे का, नाही आहे. वर्ड फाईलचं आपल्याला माहिती आहे काय तयार होतं, त्याचं शॉर्ट फॉर्म डॉक्युमेंट किंवा .doc असे तयार होतात. म्हणजे येतं कटला. बी पण नाही, कारण डिलीटेड फाईल कशी असते, .deleted असतं कम्प्लीट, .deleted असं .delete म्हणजे बी पण नाही आहे. सी डेटा हा वेगळा, DAT डाटा डेटा, ते उच्चारण प्रक्रियेनुसार तुम्ही अंदाज बांधू शकले असते की हे डॉट डॅट म्हणजे डेटा फाईलचं ते एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, म्हणजेच ड्रायव्हर फाईल तर त्याच्या येणार नाही, कारण ड्रायव्हर फाईल असतं .cys असतं, कारण हे आपल्याला माहीत पाहिजे होतं. म्हणजे सी हे आपल्या प्रश्नाचं काही तर उत्तर आहे. त्याच्यानंतर DTH ही संज्ञा या संदर्भात वापरली जाते. सगळ्यांना माहिती आहे DTH ग्रामीण भागामध्ये विशेषतः माहितीच्या विश्लेषणाचा कुठं नाही, इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन नाही, चिकित्सेसाठीचे थेट प्रक्षेपण पण नाही, दूरचित्रवाणी यस टीव्हीच्या संदर्भाने आपल्याला माहिती आहे की DTH म्हणजे काय, डायरेक्ट टू होम सर्व्हिस. 2002ला सुरुवात झाली होती पण पूर्ण भारतभर पसरली ती 2004ला DTH. ठीक आहे, ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः या संदर्भात आहे, तर ती इंटरनेटच्या संदर्भाने वापरली जाते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रॉडबँड इंटरनेट म्हणतो आपण, केबल थ्रू एक तुम्हाला तो टेलिफोन वगैरे लागतं ते. ठीक आहे, तर ते आपल्याला माहिती आहे ब्रॉडबँड एक प्रकारचं इंटरनेट कनेक्शन विथ वायर. त्यानंतर नेक्स्ट किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे तार, टेलेक्स, फॅक्स, ईमेल. 2 बाबी, किंमत आणि वेळ. तर तार बघा, तार, टेलेक्स, फॅक्स यामध्ये काय आहे, डिव्हाइस आलं म्हणजे ते मशीन आलं. पैसा पण आला त्याच्यामध्ये टेलेक्स. आणि मग मर्यादा पडतात ना की त्याच्या समोरच्याकडे ती पण मशीन पाहिजे. पण आता त्या तुलनेत ईमेल काय किफायतशीर आहे, कारण ईमेल काय, आता तुमच्या ईमेल आयडीवर एखाद्याने ईमेल केला, तुम्ही अजून कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये आहेत, लगेच तुम्ही कॅफेवर जाऊ शकता किंवा त्या सेंटरवर एखाद्या जाऊ शकतात, ईमेलची तुम्ही झेरॉक्स घेऊ शकतात किंवा जे काही तुम्हाला मेसेज पाहिजे तो तुम्ही रीड करू शकता.
आणि स्वतः म्हणजे आता तुम्हाला लगेच संगणक CPU घ्यायचं काही गरज असते का? सोबत नाही ना. तुम्ही कुठेही कॅफेवर जाऊन किंवा अलीकडे तर खूप सारे कम्प्युटरच्या संदर्भानं सर्व्हिस सेंटर आहेत. मग तो विचार करून या प्रश्नाचं आपण उत्तर देणं अपेक्षित होतं. पर्याय डी ईमेल. त्यानंतर कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो? तर कॉपीराईट कायदा कम्प्युटर प्रोग्रॅम आणि दृकश्राव्य आशय. मूळ कॉपीराईट कायदा काय सांगतो? 1957चा म्हणजे भारतीय कॉपीराईट कायदा काय म्हणतो की 4 बाबीला महत्त्व देतो तो. एक म्हणजे साहित्य, दुसरं म्हणजे संगीत, तिसरं म्हणजे कला आणि चौथं म्हणजे संगणक. ठीक आहे, संगणक याच्या संदर्भानं आहे, म्हणजे संगणकाच्या संदर्भानं आहे पर्यायी. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण या 4 वर्षातील प्रश्नांचं वाचन केलं. जे विद्यार्थी एप्रिल 2024च्या एक्झामची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. 7 एप्रिल 2024 रोजी पेपर होणार आहे. या पेपरसाठी 15 PDF पेपर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला पाठवणार आहोत. 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा याच फीसमध्ये आम्ही करणार आहोत. पेपर मराठी माध्यमातून होईल आणि दिलेल्या खालच्या तारखेलाच होईल. ही बाब आपण समजून घ्यायची आहे. 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फोनपे गुगल पे नाव असेल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवल्याच्या नंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला 98 23 24 71 91 या नंबरला पाठवा. तुम्हाला खालील तारखेप्रमाणे म्हणजे 24 डिसेंबर 2023, 31 डिसेंबर 2023, 7 जानेवारी 2024, 14 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत 15 तारखेला या म्हणजे 15 दिवसाच्या 15 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्हाला पेपर पाठवण्यात येईल PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. त्याच्यानंतर दुपारी म्हणजे त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचा दरवेळी 2, 3, 4 मार्कानं रिझल्ट जातो, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयामध्ये ॲज अन ॲव्हरेज मार्क पडतात पण पेपर फर्स्टला कमी मार्क पडतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आम्ही मागील 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनलाइज केल्या आणि त्या आधारावर हे इतर सराव पेपर म्हणजे तुम्हाला त्या 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामला उपलब्ध करून दिल्या. 2011 ते 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्या फ्रीमध्ये टेलिग्रामला उपलब्ध आहेत, ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत. पण त्याचा अगोदर ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिस करून आम्ही ते पेपर सेट केलेले आहेत. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.